जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुणे, मुंबई, कोकणामध्ये मुसळधार पाऊस होता आणि हा पाऊस कधी थांबणार अशी चर्चा खरे तर सुरू होती. पण आता आपण पाहतोय की पावसाने मोठा खंड आहे तो घेतलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाळा अशी परिस्थिती आहे ती आपल्याला जाणू लागलेली आहे. नेमकं वातावरणामध्ये काय बदल झालेला आहे आणि पावसाचं खंड पडण्याचं कारण नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे एस.डी. सानप सर आहेत. सर, आपण पाहिलं की म्हणजे तुम्ही अंदाज दिलेला होता की साधारण 8-9 तारखेपर्यंत पाऊस असेल आणि त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल. पण आता पूर्णपणे हा खंड पडलेला आहे, तर याचं नेमकं कारण काय आहे आणि काय बदल झालेला आहे? राईट. 1 ते 8 जुलैपर्यंत जो काही पाऊस पडला आहे तो एका सिस्टममुळे पडला होता. म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं आणि त्याचबरोबर आपली जी कोकण किनारपट्टी आहे तिथे एक द्रोणीय रेषा, ज्याला आपण ऑफशोअर ट्रफ असं म्हणतो, ती पण होती. त्याचबरोबर 21 डिग्री नॉर्थ म्हणजेच मुंबई आणि आसपासचं जे लॅटिट्यूड आहे त्या ठिकाणी एक पूर्व पश्चिम द्रोणी रेषासुद्धा होती. तर ह्या सर्व कारणांमुळं मान्सूनसाठी किंवा पाऊस पडण्यासाठी खूप चांगली अनुकूल परिस्थिती त्या 8 दिवसांमध्ये होती. आता जर बघितलं तर आता कोणतेही सिस्टम म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नाही. मान्सूनचे वारेसुद्धा परत कमकुवत झालेले आहेत आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रासह दक्षिण भारतामध्ये कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. केरळमध्ये सुद्धा खूप कमी पाऊस आहे. त्याचबरोबर कर्नाटका, तमिळनाडू, त्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि जर फोरकास्टचं जर विचाराल किंवा अंदाजाचं जर विचाराल तर येणारे 5 ते 7 दिवस महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पावसाची शक्यता किंवा मुसळधार पाऊस पडेल अशा प्रकारचा पावसाची शक्यता कमी आहे. येणारे 5 दिवस तरी कमी पावसाची शक्यता आहे. 19-20 तारखेनंतर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर असणार नाही. राज्यामध्ये म्हणजे कुठे कुठे पाऊस 5 दिवसानंतर असू शकतो. राज्यातली काय परिस्थिती आहे आणि कसं दाखवाल तुम्ही? येस येस राईट. इथं जर बघितलं तर हा सॅटेलाईट इमेजरी आहे. यामध्ये आपण बघू शकतो की खूप उंचीचे म्हणजे खूप उंचीचे ढग आपण इथं दिसत नाहीत महाराष्ट्रावरती. जे काही आहेत ते यामधून खूप जास्त पाऊस पडेल अशी पण परिस्थिती नाही आहे. गेल्या 24 तासांमध्ये घाटमाथे त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ड्राय कंडिशन्स म्हणजे कोरडं वातावरण आपल्याला दिसून आलेलं आहे. येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की ग्रीन कलर आहे. त्याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मुसळधार पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी आपण हे विजेचे चिन्ह दिसतंय म्हणजे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसणार आहे. उद्यासाठी म्हणजेच आपण जर बुधवारचं बघितलं तर 1-2 डिस्ट्रिक्टसाठी विदर्भातील पूर्व विदर्भातील 1-2 डिस्ट्रिक्टसाठी वॉर्निंग आहेत. त्या पण थंडरस्टॉर्म्स म्हणजेच विजेच्या कडकडाटासह पावसासाठी आहे. त्यानंतर गुरुवारीसुद्धा विदर्भातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी असेल. ते सुद्धा सर्वदूर नसण्याची शक्यता आहे. आणि तशीच परिस्थिती 18 तारखेपर्यंत असण्याची शक्यता आहे. म्हणजेच येणारे 5 दिवस मान्सून परत सक्रिय होण्यासाठी कंडिशन्स अनुकूल नाही आहेत आणि त्यानंतर ची कंडिशन्स आपण परत एकदा बघू आणि तसं दिले जातील. आता जो पावसाचा खंड पडलेला आहे त्याला एल्निनोचा प्रभाव हा सुद्धा म्हणू शकतो का किंवा तो प्रभाव पडलेला आहे का? एल प्रभाव आपण छोट्या जो पाऊस कमी पडणं किंवा जास्त पडणं याच्यावर आपण डिसाईड करू शकत नाही. परंतु नक्कीच एल सक्रिय आहे आणि ॲट द एंड म्हणजे ज्यावेळी आपण जून ते सप्टेंबरचा ज्यावेळी पाऊस आपण एकत्र घेतो त्यावेळी आपल्याला एल इम्पॅक्ट किती झाला हे आपण सीझनल रेनफॉल जो आहे त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट असतो. त्याचबरोबर ज्या वर्षी एल असतो त्यावेळी पावसाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा ज्याचं जे वर्गीकरण आहे किंवा किती किती ठिकाणी किती झाला आहे किंवा त्यामध्ये असमानता जास्त असते. काही ठिकाणी खूप जास्त, जसं आपण मागच्या आठवड्यात बघितलं त्यावेळी बरेच लोक म्हणायला लागले की बाबा एल आहे मग इतका पाऊस का पडतो आहे. तर एल वेळी पाऊस पडतच नाही असं नाही. एल ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊस पडतो, परंतु त्याचं प्रमाण आणि डिस्ट्रीब्युशन हे कमी जास्त प्रमाणात असतं आणि काही ठिकाणी खूप जास्त पाऊस कमी वेळेत पडतो, काही ठिकाणी पाऊसच नाही, जसं आता कंडिशन्स आहेत. अशा कंडिशन्स एल वारंवार होत असते आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. आपण पाहिलं की मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात तर झालेलाच नाहीये. तिकडे शेतीची कामं रखडलेली आहेत, पेरण्या रखडलेल्या आहेत. तर तिथं साधारण कधीपर्यंत पाऊस अपेक्षित आहे मराठवाडा आणि विदर्भात? येणारे 5-7 दिवस तरी मराठवाड्यातील ठिकाणी कुठेही चांगल्या पावसाची शक्यता आता तरी दिसत नाही आहे. कारण मान्सून, जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे अजूनही
वीकच आहेत किंवा कमकुवत आहेत आणि ते सक्रिय होण्याचे चान्सेस येणारे 5-7 दिवस ते एक आठवडा तरी दिसत नाहीत. त्यानंतर परत अपडेट घेऊन तसं सांगितलं जाईल. येस. आपण पाहतो की 5 दिवसांचा खंड हा राज्यामध्ये पावसाने घेतलेला आहे आणि 5 दिवस तरी राज्यामध्ये म्हणजे मुंबई असेल किंवा कोकण आणि पुण्याचा घाटमाथ्याचा भाग आहे, इथे मात्र पाऊस होणार नाहीये असा अंदाज आहे तो पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसोबत अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.